नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चंद्रकांत उतेकर यांना रायगड जिल्हा परिषदेचा शिवभूमी आदर्श पुरस्कार प्रदान। रायगड जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा सन 2024चा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा मोरगिरी धनगरवाडी शाळेचे शिक्षक चंद्रकांत धोंडू उतेकर यांना रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले व महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते सहपत्नी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, श्रीमती आशा गरुड आदी मान्यवर उपस्थित होते। चंद्रकांत उतेकर यांनी आपल्या 33 वर्षाच्या सेवेत तालुक्यातील शाळा रानवडी, बुद्रुक, लोहारे, चांभारणी बुद्रुक, कापडे खुर्द, सध्या शाळा धनगरवाडी मोरगिरी व पोलादपूर केंद्राचा केंद्रप्रमुख अधिभार आदी ठिकाणी सेवा करताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून नोकरी ही सेवा म्हणून केली आहे। त्यांनी 7वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी नवोदयमध्ये प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी प्रयत्न केले आहेत। विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवणे, विद्यार्थ्यांच्या अंगी क्षमता निर्माण करणे, शालेय शिक्षण संपल्यावर आपल्या प्रत्यक्ष जीवनात कार्यरत असताना माझा विद्यार्थी सर्व स्तरावर टिकला पाहिजे, स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करता आला पाहिजे, पुस्तकी ज्ञान न देता जीवनात कसे नम्रतापूर्वक जगावे, समाजात आपला ठसा कसा उमटवता येईल असे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी घडवलेले विद्यार्थी आजही उच्च पदावर कार्यरत आहेत। ज्ञानदानाबरोबरच त्यांनी शाळेचा विकास साधत असताना नवोपक्रम शासनाच्या विविध योजना राबवून सातत्याने यशस्वी प्रयत्न केले। त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या गोड सोहळ्यासाठी पोलादपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंके, शिक्षक नेते मारुती कळंबे, अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोपान चांदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते। या सोहळ्याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले व मंत्री आदितीताई तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना जीवनात शिक्षकाचे महत्त्व सांगून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर। जीवनामध्ये आई वडिलांची अपेक्षा असणार की मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, जे शिक्षण त्यांना नाही मिळालं ते त्यांच्या मुलांना मिळावं ही अपेक्षा स्वाभाविक पद्धतीने असते। मी तर नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करते की सर्वसाधारण कार्यक्रमामध्ये माझे बरेचसे इथले शिक्षक गुरुजन वर्ग या ठिकाणी परिचित आहेत। मी त्याचा उल्लेख नेहमी करत असते। सर्वसाधारण जीवनामध्ये लोकांची अपेक्षा आई वडिलांना